चला भाऊ, मालकीन बाई आहे ना अजून नाही आल्या आज. टायमिंग तो होऊन गेला. यायच्या आत आहे ना सगळं रेडी करून ठेवतो. म्हटलं झालंय प्लेन. मालकीनीला आहे ना गाणं अजिबात सण होत नाही बा. एवढी एवढी घाण दिसली का निश्चित तडकती बाई. रागात आहे थोडी. आयला त्या दिवशी जाडून काढलं नाही तर अशी नागिनी सारखी फुस फुस करायची निसती. बाय बाय माग दाबादान आणलं होतं इकडे. हो आलो आलो आले वाटतं बा मालकीन बाई. या या आज तुम्ही लय उशीर केला हो. अरे बापरे, आज तुमची मालकीन बाई. हो पाणी आणू का? आता चाले ना, थोडस आराम करते 5 मिनिटं. हा मालकीन बाई हा आज लय उशीर केला. हा क्लिनिकला काय गर्दी होती? हा क्लिनिकला काय गर्दी होती का? वाळ्या, तुला मी 1000 टाइम सांगेले तुझ्या दातातून हवा जाती. तू दवाखाना म्हणलं तरी चालेल, क्लिनिक म्हणू नको. अहो सगळे तुमच्या पुढे क्लिनिकच म्हणते ना, मग मला वाटतं बा. क्लिनिक म्हणते ती, क्लिनिक. हा क्लिनिक. अरे काय झालं आज आहे ना, इतके पेशंट बाबा, इतके पेशंट हॉस्पिटलला, इतकी गर्दी. तर तुला सांगते, मला आहे ना पाणी प्यायला सुद्धा टाइम नव्हता. मग पाणी आणू का? हा मला आण आता 1 ग्लास पाणी. हा. आणि थोडस आहे ना बघ, हे माझं स्टेटस म्हणजे जर हा दे. गरम झालं का? फॅन लाव का? हा फॅन. हा राहू दे नको लावू फॅन. बर धर बरं. हा दे. हे ठेवून दे कपाटामध्ये. हा. हा पाणी आण. हा आणि मला पाणी. बसा तुम्ही बसा तो. अरे बापरे बापरे, कोणतीच नोकरी चांगली नाही. ना इंजिनियरची चांगली, ना डॉक्टरची चांगली, ना शिक्षकाची चांगली, ना कोणती. डॉक्टर झाले पण पूर्ण दिवसभर अशी थकून जाते का मला पाणी प्यायला सुद्धा वेळ नाही भेटत. बाळ्या, आण पाणी लवकर. आणू राहिलो. घ्या. बाबा तुला कामाला ठेवलेलं आहे घरी म्हणून काय वाटत नाही, नाही तर तिथून आल्यावर परत सगळं आवरणं एवढं शक्य आहे का माझ्याच्याने? हो अवघड हो. तुम्हाला माणूस लागतच होता कामाला. बस आता आहे ना, तुझं काम आवरलं का सगळं? हा झालं माझं सगळं. फरची पुसून हा झाडून हा धुणं बिन सगळं झालं. तुला माहिती ना मला स्वच्छता लागते. हो पहा ना किती स्वच्छ आहे. हा आज छान सगळं आवरले बर का. बरं मी काय म्हणते, आता काय फरची पुसायची राहील? हो तुमच्या त्या बेडचीच राहिली फक्त. हा का? बरं बरं बाकी पुसली. बरं मग मी थोडा आराम करते. तेवढी बेडची फरची पुसून घेईन. मला आहे ना 1 कप कॉफी ठेव. हो हा? आधी पुढची हा फरची पुसून घेतो, हा हा पुसितो हा आणि मग तुम्हाला कॉफी नाही तर चहा कर. हा कॉफीच करा आज. बरोबर. कॉफी प्यायचा मूड झालाय ना. अहो तुम्ही म्हणशाल ते बर बर. मला काय, तुम्ही माकच तुमचं सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. आणि सांगितल्या कामाचं दिले भाकरीचा म्हणजे वाळ्या, तुला मी 20,000 रुपये पगार देते. कारण मला माहितीये मला दवाखान्यामध्ये गर्दी असते. मी डॉक्टर आहे, मला यायला उशीर होतो. घरातल्या सगळ्या कामासाठी मला माणूस पाहिजे. अहो हा मालकीनबाई ते नाही म्हणत मी. तुम्ही ते काम सांगशाल तेच करील ना. वय बडबड न करू. हा चालू. लवकर कॉफी बनवून आण. लगेच. हा बापरे, आई आई ग, काय थकवा येऊन जातो बाई. असं वाटतं ना जेवण सुद्धा करू नये, लगेच झोपून घ्यावा. अरे बापरे बापरे. आईला आज आहे ना लय कस तरी हो राहिलं. असं वाटू राहिलं आज मालकीन बाईवर चान्स मारा. काय 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 दिसते बा मालकीन बाई. तशी बोरातली आळई. असं वाटतं आ आ
कस तरी हो राहिलंय बा. झाडू फरची पुसून घेतो पहिले. मालकीन बाईला झोप लागली काय नो. खाण्याचंही त्यांच्या लई गर्दी राहती तेव्हा पक्या थकात त्या. हं? आईला काय भारी दिसते बा. हं? आईला लई कस तरी होऊन आला. काय को गाले बा ब्यावय वाटत बा. सही थांबत का. का मालकीन बाई. वाया हा काय रे? काय नाही तुमच्या गालावर आहे ना हा? मच्छर बसला होता. हा मग का? मी तो असा असा आहे ना उसकाय गेलो तर तेवढे तुम्हाला असं बॉट लागलं थोडं. हा का? हा बॉट लागलं बॉट. बरं झालं उसाकला ना पण. हा उसाकला गेला. काय ते मच्छर चावला का लगेच पुढे येते मला माहिती ना. म्हणून उसाकला. हा बरं बरं. फरची पुसतोय का तू? हा हे काही एवढं राहिलं असं बरं बरं. ते अंग झालं. घे पुसून घे. हा झोपा करा आराम. काची झोप आता झोप उडाली ते डासांमुळं. अहो लई मोठा मच्छर होता. हा ना. मग किनबाई हा घ्या पडून थोड्यावर. मी ना एवढी फरची पुशितो हा. मग तुम्हाला कॉफी बनवली का हा. मग कॉफी प्यायला उठवितो. बरं बरं. वाया हा नाही बाबा आता काही झोप नाही येणार. मी काय म्हणते तुला त्या तिकडं तेवढा फोन येतो बघू तेवढा माझ्याकडे. हा देतो घ्या. तुला मी ना हा काल काय सांगितलं होतं. काय डासांचं लिक्विड संपलेलं आहे ते घेऊन ये सांगितलं होतं ना. हा जातो ना. तुम्हाला कॉफी वगैरे दिली का हा. मग माझं ते काम आवरूनच झालं आता. हा मग जातो आणा. बरं बरं. चालत. हॅलो हा जेवण झालं का? हो माझं पण झालं. हो हो काही नाही आता आले दवाखान्यातून आणि आता थोडी आराम करते. हो हो तुम्ही काय खाल्लं? पनीरची भाजी. हा मी बघू आता काहीतरी करते. हो आणि तुम्ही कधी येणार आहे? अहो म्हटले तुम्ही कधी येणार आहे? 4-5 महिने तरी नाही. या ना लवकर थोडं. एक तर मला पण रोज जावं लागतं हॉस्पिटलमध्ये. अशी थकून जाते. असं वाटतं ना तुम्ही आल्यावर मग थोडं 1-2 दिवस मी दवाखाना बंद ठेवते ना. आराम वाटतो थोडासा. हां बरं बरं. हां या 2 महिन्यांनी का? बरं या मग. ठेवू का? हो वाया झाली का फरची पुसून? हा झाली. त्या जागेवर घसू राहिला का तू? नाही हो डबल घेतलं कोरडं फडक. हा का? हा हा. वरलं तिकडं तुझं. का मालकीन बाई हा? तुम्हाला एक विचारू का? काय रे वाया? आवाज- ऐका ना मालकीन बाई हा तुम्हाला एक विचारू. विचार ना. मालक एवढ्या लांब आहे हा तुम्हाला इकडं करमत का? हा मग करमत का म्हणजे मी काही दिवसभर घरात असते का? एवढं मोठं हॉस्पिटल आहे. मी डॉक्टर आहे माहिती आहे ना. अहो तुम्ही डॉक्टर आहे दिवसभर दवाखान्यात असते. करमायचं काय त्याच्यामध्ये? पण- मला इथं वेळ भेटत नाही खायला सुद्धा. अहो मालकीन बाई नवरा तो नवराच. हा मग तुमच्या जवळ जवळ पाहिजे. हात खाली घे. हा. घे खाली हात. हा हा? फरची पुस राहिला कधी चाली इथं हात ठेवून बोलतो अजून विचारू राहिला. हा, बसला का आता? हा तो थांबा ना मला थोडं बोलायचंय. अरे तुला काय
अशी एवढं का हो मालकीन बाई मग तुम्हाला मालकाची आठवण नाही येत ए नुसते फोन बोला त्या बा मी पाहतो हा पण तुम्हाला मालकाची करायची याची त्याची आठवण येत नाही का बा का हो? तुम्हाला म्हणलं काही आठवण येते का नाही वाळ्या हं? तू नोकर आहे ना हा आहे ना. तुला वाटत नाही का तुला बोलतो मालकीन बाई तुम्हाला चांगलं इच्छा राहिलो ए तू नोकर आहे ना नोकराच्या पायरीने राहायचं मी मालकीण आहे ना मालकिनीच्या पायरीने राहू राहिले ना हा सांगितलं काम करायचं फक्त म्हणजे जास्त बडबड नाही करायची तुम्हाला विचारलं फक्त कशाला विचारलं मला मी कशाला विचारलं मी कॉफी घेऊन ये मला आणतो मूर्ख कुठला फालतू प्रश्न विचार राहिलाय मला किड नाही तुम्हाला करमत का तुला काय करायचंय मला कर्म नाही तर ना कर्म मावळ कुणी काढचा अरे बापरे हे येणार आहे आता 2 महिन्यांनी येतो म्हणा आले का मग 2-3 दिवस सुट्टीच घेऊन टाकते आता पाहिला काय मालकीन बाई आहे बा लय चिडकी हं चांगलं मी विचारलं मालकीन बाई तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा नुसता फोनच येतो तुम्हाला काय आठवण बिठवण येते का नाही हं अहो मी नुसतं मालकीनी पै इथं महागाठाना झाला हं मालकीनला म्हणाय गेलो तर कुत्र्यावानी वास कांदाची आली जाय बाई मी काला विचारू तुला थांबा आता तुला आहे ना चहामध्ये ना अशी गोळी टाकून देतो ना का तो नुसता तरफडाच झाला पाहिजे थांब हा मला वाड्या म्हणत्या नावाचा मी तो तिथं कामाला आलो म्हणजे पाय तोही गंमत करतो आता याच थांब आता याला म्हणत्या वाल्याचं डोकं हं आता पाय कशी गोळी टाकून दिली आणि आता पे बाई कुत्रेवानी वासा वासा करते ना तर एवढी पे आणि कशी मग संपदती पाय मग मालकीन बाईला झोप लागली काय ना बाबा मालकीन बाई ओ मालकीन बाई चहा घ्या वाळ्या हं झालं का चहा हाय काय कॉफी आणली तुम्ही म्हण कॉफी आण बरं बरं होता बापरे नुसती सुस्ती येऊ राहिली रे हा मग तुम्ही थका त्या नाव कामाची दवदव येते ना घ्या तुला घे ना वाळ्या नाही हाय ते पातील्यात हाय घेतो मी तुम्ही तर प्या हं? तुम्ही प्या मी घेतो मालकीन बाई हा कशी काय झाली कॉफी एकच नंबर झाली बाबा हा ना मा हातचं आवडत का हो तुम्हाला हा हा मा हातचं आवडत का चहा कॉफी आपलं स्वयंपाक हं? छान आहे सगळं कामधाम मला आवडत ना सगळं काम छान करतो तू फक्त भुकतो नाही बडबड खूप करतो ना मला असं बडबडे माणूस नाही आवडत मला असं कामाचं माणूस आवडतं माणसाने कमी बोलावं पण काम जास्त करावं करून दाखवण्याला महत्व आहे बोलण्याला महत्व नाही तसं नाही तुम्हाला ती ना चिडचिडीची सवय नाही तुम्हाला दवाखान्यामुळं दर हा मग आता आता जाय ना पुढच्या कामाला लाग ना बाबा खिचडी भात टाक मला भूक लागली थोडी हा तेच विचारित होतो तुम्हाला जेवण काय बनवू चहा प्यायला तरी जाऊ म्हणे पडा ना गली हा जाय चालेल खिचडी भात टाकी तो हा टाक म्हणे त्याच्यात डाळ टाकू का हा डाळ लसूण अरे बाबा तुला जेवढं जेवढं टाकायचं तेवढं टाक अहो छान बनव अहो मालकीन बाई काळा करू का पिवळा करू असं विचारितो काळा म्हणजे काळा म्हणजे मसाली भात आणि पिवळा म्हणजे खिचडी भात बाया तुलाच हुशार आहे रे हा टाक मसाले भातच टाक मस्त झणझणीत बर बर बटाटे वगैरे टाक थोडं जास्त टमाटा कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता सगळं टाक सगळं टाकी तुम्ही खाऊन तर पा हा माहिती मला होय येऊ का हा
काय बाई या वाळ्याचं काम कमी पण बोलणं जास्त. पण बरं आहे बाई तो आहे म्हणून मला एवढं करमत, नाही तर कशाचं करमलं असतं. काय ना वाळ्याचा मसाले भात होस तो परत थोडीशी झोपते बाई. असं काय हो राहिलं मला तर खूप झोप लागली होती. अरे बापरे. आणि झोप माझी उडाली आणि भलतंच हो राहिलं. मला तर असं मूड आल्यासारखं वाटून राहिलं. बापरे असं कधी झालं नाही. मला एवढे दिवस बाहेर राहत्या पण असं कधीच झालं नाही. आज का असं हो राहिलं. वाळ्या वाळ्या. ओ ओ का मालकीन बाई? जी मालकीन बाई. अरे इकडे येतो थोडा. आला का व मालकीन बाई? तब्येत बिघडली का? अरे माझी ना तब्येत नाही बिघडली. मग मला नुसतं असं कसं तरी हो राहिलं रे. मला गाडीत नेऊ का दवाखान्यात? नाही आता मी स्वतः डॉक्टरी नाही. मला कशाला, मी तसं गोळी वगैरे घेईन मला हे होते. पण मग मला ते भलतंच हो राहिलं ना. भलतं म्हणजे काय? अरे भलतं म्हणजे असं वेगळंच फिलिंग जाग्या झाल्या माझ्या. फिलिंग? हा आयला वाल्या तो गेम सक्सेस झाला. काय रे वाळ्या? काय नाही त्या कपटावर ना पालू होती म्हणलं कशी काय मध्ये आली बा. तू काय म्हणला गेम सक्सेस झाला कसला? अहो ती पाल आहे ना ती तिला आल्यावर मारायची सक्सेस झालं बा गेम. गेम काय म्हणू राहिला मग? प्लॅन सक्सेस झाला. प्लॅन माते गावची बोलणं. हा असं म्हणतो का? पाले का? हा ठीक आहे. बर काय लय तकलीफ होती का? हा तकलीफ होती. मालकीन बाई हा. लय त्रास होतो का? अरे वाळ्या आता तुला कसं सांगू बाबा? सांगा ना तुमचा नौकर आहे. हा तू नौकर आहे बाबा. हा? तुला एक सांगू का? काय हो? मला आहे ना असं भावना जागृत झाल्या ना. हा? चांगली झोप लागली होती पण झोप उडाली नाही. भलतंच हो राहिलं बाबा. मला आहे ना असं मूड आल्यासारखं झाले. मूड आला? हा. काच हो? अरे काच म्हणजे ते नवरा बायको करते ना. हा तो मूड आला. तो मूड आला. मूड आला. हा ना. अहो मालकीन बाई मग तुमचा नवरा इड नाही. हा हं? हा हॅलो. तेच. हा हा मग मी आहे ना. काय? तुमचा नवरा जरी नाही ना. हा अहो मॅडम मी आहे ना. ऐ तिकडे सरक तिकडं सरक. तू कशाला आहे? तुमचा मूड झिरो आहे का? हा हं? तू काय नवरा आहे का मग? अहो जरी नाही ना तर तो तुमचा मूड आहे ना तो कंट्रोल करील. तू हं. हा हा. कंट्रोल करील तो. तू हो म्हणजे तू एक दीड दमडीचा नोकर. हा आणि तू ह्या मालकीनी सोबत हे करणार आणि माझा मूड तू कंट्रोल करणार. हो हा त्याला काय सोपं आहे. अहो मालकीन बाई तुमचा नवरा नाही म्हणून तर मी म्हणू राहिलो. हा का? मग तुम्ही आशा करू राहिल्या ना. हा मग मला वाटलं तुम्हाला मी प्रेम देतो म्हणजे तुमचा मूड खलास. हा ना. उठ उठ तू तुझं काम कर. माझा आहे ना मूड कसा कमी करायचा मी बघल. डॉक्टर आहे मला कळतं मूड कसा कमी करायचा. मी झोपते आता. माझा मूड आपाप कमी होऊन जाईल. तू निघ लवकर. वाहू शकत नाही. उठ लवकर. हा जातो निघ. मालकीन बाई. बावळट कुणी काढचा खुशाल म्हणू राहिला मी प्रेम देतो आणि मला गिड नाहीये. तुम्हाला मूड आला तर याच्याकडून मूड घेणार याच्याकडून प्रेम घेणार आहे का मी? मी झोपून घेते. माझा मूड आपाप कमी होऊन जाईल.
काय करू, झोप पण येईना मला. कसं तरी झोप राहिलं. बापरे, मी म्हणले झोपल्यावर थोडंसं बरं वाटत, पण कशाचं. वाळ्या काय करतोय बघते ना. आयला या मालकीन बाईला एवढी पॉवरफुल गोळी दिली मालकीन बाईला, तरी मालकीन बाईनं मला जवळ नाही घेतलं, मला उचकून दिलं. बाबा बाबा काय डेंजर आहे बाई हो. जाऊ दे, घेतो कामावरून. चाल खिचडी भात घालायचा आहे. का हो मालकीन बाई, येऊ का? करायचंय का? हा करायचंय. हा हा, येतो ना. चला. त्याच्यासाठी आली. हा का? लय भारी वाटलं बघा मला. तरी ना मला माहीतच होतं बरं का, हा का मला बोलावशाल का, कारण मालक इड नाही ना. हा तुम्हाला मोडी येणारच ना, हे मला माहित होतं मालकीन बाई. हा का? तुला कस काय माहिती? हा? तुला कस काय माहिती मला मोड येणारच होता? तुम्ही असं करायचं ना, तेव्हाच कळालं मला. हा का? हा म्हणलं मॅडमला आज त्यांच्या नवऱ्याचा मूड आला बा. ते तू काय मोड यायचं काय औषध बिषध टाकलं नाही छान? नाही नाही, छा 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 छा, त्याच्यातलं मला काही माहित नाही, काही समजतच नाही. मालकीन बाई, मी किती दिवसापासून तुमच्या कामाला आहे, माव एवढा तुमचा विश्वास नाही काय आहे ना. आणि मी काय करून, मी मला काय कळत आहे का ते काय राहतं काय नाही, काय औषध राहतं मला माहित नाही. हा का? नाही मी बोलत नवकर. लय बोळा तू, लय बोळा लय. बाबा. चल ना, हा. थोडं प्रेम दे की. चाल हा चाल. हा? लय खुश झाला बाबा. चला चला. ये. हा एक आधी उभ्याना देऊ का थोडं आधी? हा उभ्याना देऊ प्रिय? असं म्हणतो का? हा. मागून देऊ का पुढं? असं कर ना. हा? असं होय. असं असंही जमत मला. हा का? अब या पुढे या. हा अजून आहे ना, अजून थोड्या पुढे या. हा का? थोड्या राहिल्या. वाया बाबा, तू लय छान आहे रे. हो. बरं झालं बाबा, मला मोड आला आणि तू इड होता म्हणून काही नाही, नाही तर इड मालक नाही आणि महाशहराचं काय झालं असतं. मग हा मी आहे ना. हा असं कर ना वाळ, थोडा असा राही ना या बाजूला. असं मी काय करते माहिती का, हा. मालकाला आधी असंच उभं करते बाबा. हा हा मी आहे हा. ना, मालकाला आधी असंच उभं करते बाबा. हा असं उभं करते, असं उभं करते, असं चुळीते, असं चुळीते. हा आणि मागून आहे ना, हा. मागून आहे ना, हा. मागून 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 काय करत्या? हा काय करत्या मागून? मागून आहे ना, हा हा. मागून आहे ना, हा. आणि मागून त्याच्या आहे ना, हा. ठेवी ते अशी अशी. हो हो मॅडम, ते मालकीन बाई हा? असं काय करू राहिले तुम्ही? असं काय करू लाथा माराय. उठ. हं? अरे हराम खरा, दीड दमडीचा एक चिल्लर नोकर तू माझ्या घरात खातो आणि माझ्या संगच प्रेम करायला पाहतो. हा म्हणजे तुला काय वाटलं, मला काही माहित नाही काय? अहो मी केलं काय? मी सगळं ऐकलं. चहा मध्ये, कॉफी मध्ये तू गोळी टाकली पावरची, तिनं तू भुकत होता, मी मागून सगळं ऐकलं आणि मला पावर आला का तुला माझ्याकडून शरीर सुख पाहिजे होतं, मजा घ्यायची होती काय रे? नाही. थोबड तोंड्या, नाही 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 नाही. खोटं बोलू नको, खरं सांग, टाकली का नाही? जर तू खोटं बोलला तर तुला कुत्रीच्या आईवाने इथं ठेशील, आणि जर खरं बोलला ना तुला माफ करेल. मग सांग खरं काय आणि खोटं काय? हो 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 टाकली. टाकली ना? का टाकली?
का टाकली सांग. मला आहे ना हा तुम्ही लय आवडत. हा का. तुमचं प्रेम पाहिजे होत. हा म्हणून तू माझी असा काळा बाजार केला. मी एक डॉक्टर आहे, वरून तुझी मालकी नाही. तू माझ्या घरात खातो माझं मीठ, माझ्या घरात राहतो माझं मीठ खातो, आणि माझ्याच याच्या वर तंगडी करून मुततो काय रे. हा थोबड झोडू का तुझं. हो नका. हा नका. नको ना. मग एक लक्षात ठेव, माझे विचार चांगले म्हणून तुला काही करीत नाही, नाही तर तुला उघड करून नंग करून मी घरी पाठवलं असतं. हा माझ्यासोबत काळा बाजार करू राहिलाय, मला पावरची गोळी देतो. तरी म्हणले मी एवढे दिवस मला इथं राहत नाही, तरी मला असं कधी होत नाही. आज का होऊ राहिलं मला असं. हा तू करतो का ही शाळा. हा हरामखोरा कुणीकडच्या थोबाडवर करून परत आय करून पुन्हा ऐकू राहिला. आता चुकलो आता नाही करणार. तो गथोडं बांधायचं लगेच निघायचं बा. आणखीन बाई असं नका करू. हं? मला राहू द्या, मी गरीब आहे हो. गरीब आहे. अरे गरीब आहे तर तुला एवढा माज नसता. गरीबाला एवढा माज नसतो. किती हरामखोर आहे रे तू. तुझी एवढी हिंमत झाली कश काय. देऊ का पोलिसांच्या ताब्यात तुला. हो नका. देऊ का. नाही. देऊ का पोलिसांच्या ताब्यात. नाही हो. आहे ना पोलिसांची लय भीती वाटते ना बाई. हा मला आहे ना पोलिसांची लय भीती वाटते. हा हो मला माफ करा, आणि आज पण मी असं वागणार नाही. माफ करायच्या लायकीचा आहे का रे तू. तू तुझी लायकी दाखवली ना. तू जर चांगला राहिला असता ना, तुला आयुष्यभर कामावर ठेवलं असतं, ते बी खाऊन पिऊन कपडा लत्ता घेऊन सगळं करून तुला पोचलं असतं मी. तेवढा माझ्याकडे पैसा आहे. पण तू किती हरामखोर आहे रे. आहे का त्या लायकीचा. जाऊ दे जाऊ दे. हा? जाऊ दे म्हणून बाई, राहिला. चुकलं पटकन निघ कामावरून. मालकीन बाई अहो राहू द्या ना इकडे. हा निघतो का नाही सांग. पटकन निघतो का नाही. जातो. निघतो का टोळी खायचे माझ्या हातचे. नाही चालू. निघ लवकर. निघ लवकर. हा चालू. निघ. बापरे, मला तर नुसता संतापच झाला. काय हवाळ्या. हा गोगल गायन पोटात पाय. मला असं वाटायचं का लय गरीब आहे का काय. या थोबाडाच्या अशा गरीब थोबाडाच्या माग एवढं काही दडेल मला माहित नव्हतं. त्याच्या मनात एवढं काळं कपट आहे. एवढी हिंमत झाली मला पावरची गोळी द्यायला. हा बाप रे, आजपासून कोणाला गडी ठेवायचं नाही आणि काहीच नाही. स्वतः येऊन एक दिवस सुट्टी काढायची, 4 दिवसातून फरची पुसायची, सगळं काम आवरायचं. कोणालाच ठेवायचं नाही गडी आजपासून. दिलं मेल्याला हाकलून. हा मला ते इतकं टेन्शन आलं तर कोरडच पडली माझ्या घशाला. बापरे, चला आता पाणी तरी पिते.